हाय मैत्रिणींनो, मी प्राजक्ता आपल्या या मोठ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर टायटलवरून बघितलं असेल, न टेन्शन घेता 2 मिनटात स्वयंपाक रेडी. तर हां, बरोबर, न टेन्शन घेता. तसं बायाला टेन्शनच राहते रोज काय बनवायचं. तर हा व्हिडिओ नक्की बघा. तर इथे कामावरून आले होते आणि कपडे बरेच होते धुवायचे, अनुच्या बाबाचे घेऊन मोनोजचे. तर म्हणलं चला आधी भिजायला घालून ठेवून या, नंतर आवरता येते, हो की नाही. तसंच उद्या रविवार होता, त्यामुळे म्हणलं आरामशीर होईन, पण नको संडे असला ना तर आरामशीर उठणं होते. तर कपडे राहिले, हे राहिले, ते सगळं राडा पडते, नको नकोसं होते. मग त्यामुळे म्हणलं संध्याकाळीच धुवून घेते. तर इथं आमच्या बाई मॅडम आल्या होत्या, आमच्या अनु मॅडम चमचे काढत होत्या, हे दे ते दे, मिरच्या दे म्हणत होती. पण ते मला वाटलं कोणाला मागत आहे, मिरच्या नेऊन देत आहे म्हणून मी काही लक्ष नाही दिलं. मग काय झालं माहिती नाही, लागली होती रडायला तिकडे. आणि म्हणूनच बसला होता, म्हणून तिला घेऊन नाही का जरा शांत करायला घेतलं होतं. काय माहिती मग जरासं कोणी काय केलं का लगेच रडायला लागते. आता घेतलं पाहिजे असं होय की काय माहिती नाही. मॅडमला जरा शांत करत होते. आणि कशा आहात तुम्ही, बरे आहात का? कमेंटमध्ये माझ्या मागच्या सगळ्या ब्लॉगला शेअर अँड कमेंट केल्याबद्दल खरंच मनापासून तुमचं धन्यवाद मैत्रिणींनो. तरी ते कुकर ठेवलं होतं गॅसवर आणि जिरं मोहरी टाकले. मला असं वाटतं तेल जरा जास्तच झालं, पण आता होत्या मस्त. भाताला म्हणजे तेल जास्तच लागतं, हेच आहे ते. न टेन्शन घेता बनवलं 2 मिनटात स्वयंपाक रेडी. न बायाला तेच पाहिजे, कारण की बाकीचे पण कामं आवरावं लागते, हो की नाही. तरी तुम्ही कांदा टाकून घेतला, जिरं मोहरी कढीपत्ता टाकला, कढीपत्ता नव्हता सॉरी. आणि त्यानंतर मी थोडं वाटण करून घेतलं, मिरची कोथिंबीर आणि लसूण आलं टाकून ते टाकून घेतलं होतं. तेजपत्ता टाकला होता एक. आणि नंतर कांदा असं करून ते फ्राय केलं, थोडं मीठ घातलं त्यामध्ये. म्हणलं कांदा लवकरच शिजून येईल. आणि उशीर झाला होता, कपडे पण धुवायचे होते मला, जे कपडे टाकले होते ते. आणि तो वाटाणा टाकला होता, आणला होता 2-3 दिवस झाले बरंच. त्याला मुहूर्तच निघत नव्हतं. म्हणलं चला आहे तरी खाऊन घ्यायचं वाटाणा, नाहीतर मग ते भिजू घालून टाकत असतो आपण. पण ते आता ताजा वाटाणा होता, तर मग घेतलं भातच करून. त्यानंतर खडे मसाले टाकायचे जे तुम्हाला आवडते ते. त्यात मी मिरची पावडर आमच्या आवडीनुसार टाकते, आम्हाला कमी, तुम्हाला कसं आवडते ते टाका. मिरची पावडर, काळा मसाला, हळद, धनिया पावडर असलं ते टाका, गरम मसाला थोडा बहुत, आणि बस. साधी सिंपल आपला भात. त्याच्यात भरपूर खडे मसाला टाकतात लोक, पण आम्हाला आवडत नाही, माझ्या नवऱ्याला पण नाही आवडत. आणि असले तर मी टाकते. तर मग ते सगळं साईडनं काढू ठेवून देत असते. टोमॅटो ॲड केला त्यामध्ये, थोडी कोथिंबीर, बस फ्राय करायचं चांगलं. त्याला शिजू द्यायचं थोडा वेळ. आणि नंतर त्यात तांदूळ ॲड करायचे, तांदूळ डाळ तुमच्या आवडीनुसार. आता मी 1.5 ग्लास तांदूळ डाळ पुरेसे आहे तिघाला. 1.5 ग्लासला 3 ग्लास पाणी हे परफेक्ट आहे. अगर तुमचे जुने तांदूळ नसेल तर त्यात कमी जास्त होऊ शकते पाणी, पण हे काय म्हणतात त्याला, प्रमाण व्यवस्थित आहे. तर मैत्रिणींनो, कसा वाटला आपला ह्या 2 मिनटाचा स्वयंपाक रेडी. तर हाच आहे 2 मिनटाचा स्वयंपाक. ॲक्च्युली काय ना, बरंच टेन्शन आलं आहे मला, कारण की गॅस आमचा खाली झाला आहे ना, गॅस टाकीच मिळत नाही आहे. 2-3 दिवस झाले मी गॅस नंबर लावला, पण नंतर जे आणून देतात ना त्यांचा पण नंबर लागत नाही आहे. तुमच्याकडे पण सेम प्रॉब्लेम झाला असेल तर गॅसची टाकी फुल करून ठेवा. आपण काही इथे खेड्यात नाही राहत, इथे प्रत्येक घरी आता इथे कुठे बघायचं चूल, हे ते अवघडच आहे. काय करावं काही कळत नाही. एकदम करोनासारखं झालं आहे बघा. आता काय माहिती काय होणार, त्यामुळे जाऊ दे. आज माझं दुसरं म्हणजे शेंगुळे करायचं इच्छा होती, पण म्हणलं ते म्हणत होते ते उद्या सकाळी करूया, आता नको. मग आता झटपट होणारी रेसिपी म्हणजे आपले मसाला भात. तर त्यात आता कोथिंबीर टाकले, ॲड केले, पाणी घातलं, बघा कसलं भारी दिसते ना. हो, टेस्टी पण तसंच झालं. तर फ्रेंड, तुम्ही पण या भात खायला. आपण लवकरच
1000 सबस्क्रायबरच्या जवळपास आहे. म्हणजे 1000 नाही, सॉरी, 100च्या जवळपास सबस्क्रायबर आहे. आपण छोटासा पण आहे ना सेलिब्रेशन करणं हे आहे. झाला आहे भात बघा किती टेस्टी दिसत आहे. तुम्ही या खायला नाही. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्यू सो मच. काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट